एक जगह ऐसे बैठने से जब भी आपके ये जो थाइज, उस थाइज में आपको पता है बहुत बार ऐसा बैठने से या फिर ऐसा बैठने से उस लेग में क्या आ जाता है, क्या आ जाता है लेग में? नंबनेस, या फिर तुम्ही काय म्हणता मराठीत त्याला? मुंग्या येतात ना. आपण असं बसलो बराच वेळ, तेव्हा असं बसलं तर पायात काय येतात? मुंग्या. पायात मुंग्या येणे म्हणजे काय असतं? त्या पर्टिक्युलर एरियाच्या समोर, एवढ्या एरियाच्या समोर काय येतात? मुंग्या येतात. म्हणजे काय? तिथं ब्लड फ्लो काय होतो? एकदम स्टॉप होतो. ठीक, त्याच्या समोर ब्लड फ्लो जातो का? नाही. ब्लड फ्लो न गेल्यामुळे, ब्लड फ्लो न गेल्यामुळे तिथं मग हात देत लावला तरी तुम्हाला कळतं का काही आहे का म्हणून? ते नाही. ठीक आहे, बोध होतं म्हणतात किंवा मुंग्या आल्याच्या नंतर होतं ते, तर तुम्हाला सेन्सेशन जाणवत नाही, त्याला नमनेस म्हणतो. पण हे जर तुमच्या पायामध्ये होत असेल तर 40 मिनिटानंतर जेव्हा किंवा 1 तासानंतर जेव्हा कोणी लेक्चरला आलं तेव्हा तुम्ही जेव्हा एका ठिकाणी उठाल तेव्हा आता इथे जो ब्लड फ्लो स्टॉप झाला होता तो परत होईल का चालू? हो, ब्लड फ्लो परत चालू होईल. आणि तो जो प्रॉब्लेम नमनेसमुळे किंवा मुंग्या आल्यामुळे झाला असता तो नाही होता. तर प्रॉब्लेम काय होता मुंग्या आल्यामुळे? या एरियामध्ये जर ब्लड फ्लो स्टॉप झाला तुमच्या चुकीच्या बसण्याच्या पद्धतीमुळे, तर इथे क्लॉट फॉर्म होण्याची शक्यता असते. क्लॉट म्हणजे काय? रक्त गोठण्याची शक्यता असते. इथलाच शक्यतोवर होत नाही, काही केसेस मध्ये असेही असते की इथे जी क्लॉट आहे, इथं जर रक्त गोठलेलं जे असतं ते एखाद्या वेळेस इथं छोटी क्लॉट इथून निघते, कुठल्या दुसऱ्या ऑर्गनच्या आर्टरीमध्ये जाते, त्यांना ब्लॉक करते त्याचा ब्लड सप्लाय. असंही होऊ शकतं. ठीक, पण जरी तसं नसेल होत सगळ्यांच्या बाबतीत, तरी पण आपण दर 40 मिनिटाला किंवा दर 1 तासाला उठलं पाहिजे जागेवरून. यांनी फक्त काय होतं, आपला ब्लड फ्लो एस्टॅब्लिश होतो. विश करा तुम्ही, टीचरला रिस्पेक्ट करायचा नाही करायचा हा नंतरचा पार्ट. ठीक, सगळ्यात आधी उठा तुम्ही कोणासाठी? स्वतःसाठी, तुमची पाय मोकळे करण्यासाठी. मग ज्यांच्या मनात आहे रिस्पेक्ट ते रिस्पेक्ट घेऊनही उठतील. आताही तुम्ही उठता बरेच जण. काही ठिकाणी जरी तुम्हाला वाटत नसेल सर बघतील नाही बघतील मी बसूनच नाही, त्याच्यासाठी नका उठा फक्त कुणासाठी? दर 40 मिनिटाला स्वतःसाठी. म्हणजे एकदा पाय मोकळे झाले, ब्लड फ्लो एस्टॅब्लिश झाला की पुन्हा तुम्ही बसू शकता. तर हे जे चान्सेस आहेत ब्लड क्लॉट होण्याचे, हे अवॉइड करण्यासाठी तुम्हाला 40 मिनिटाला असो किंवा 1 तासात तुमचं लेक्चर जेव्हा चेंज होतं तेव्हा काय व्हायचंय? उठायचं जागेवर. आणि काही जणांना सांगायची गरज नाही, कारण की ते दर 40 मिनिटाला बाहेर जाऊन येतात, पाणी काय वॉशरूम हे ते. त्यांच्याऐवजी जरी तुम्ही जात नसाल एका ठिकाणी असाल तर ऍटलीस्ट एका ठिकाणी उभा टाका आणि मग खाली बसा.